राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यसभेच्या उमेदवारांची पहिली यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये नुकतेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेची संधी देण्यात आली आहे, तर त्यांच्यासह मेधा कुलकर्णी आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। तर यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची संधी देण्यात आली आहे, तर मेधा कुलकर्णी आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर भाजपकडून अजित गोपछडेंना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, भारतीय जनता पक्षाच्या वतीने अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी आता देण्यात आलेली आहे। दरम्यान अजित गोपछडे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी, आपण पाहूया। राज्यसभेच्या उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये डॉक्टर अजित गोपछडे यांचं देखील नाव आहे। सध्या ते माझ्यासोबत आहेत। सर, एकूणच आपला जो प्रवास आपण पाहिलात की एक सामान्य कार्यकर्ता ते आता ही उमेदवारी मिळालेली आहे, कारसेवक ते आता खासदारकीची उमेदवारी, कसा एकूण कार्यकाळ होता आपला? नाही, माझं एकट्याचं श्रेय नाही, हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड याच्यासाठी केली की माझ्यापेक्षा अनेक कार्यकर्त्यांनी समर्पण दिलं। तिसरी पिढी असेल, चौथी पिढी असेल मी पाहिलेली, त्यामुळे अनेक पिढ्यांचा हा त्याग आहे, अनेक पिढ्यांचं समर्पण आहे। ही भारतीय जनता पार्टी कोणाला अजून ओळखूच आलेली नाही। बाहेर मीडियामध्ये जे तुम्ही जुने नवे वाद करता अशी पार्टी नाही आहे, हे एकदम आमचं कुटुंब आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्याचा सन्मान होतच असतो। कुठल्या कार्यकर्त्याला कधी कोणतं पद मिळेल हे सांगता येत नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपलं आपलं काम करीत राहावं। खरं तर या राज्यसभेच्या जागेसाठी अनेक नावं चर्चेत होते, अनेक दिग्गज नेतेची नावं ही लक्ष ठेवून म्हणजे या संपूर्ण घडामोडींकडे होती, त्यात आपलं नाव हे अपेक्षित होतं का? काय सांगाल? मला अजिबात अपेक्षित नव्हतं, कारण मी गाव चलो अभियानासाठी बिलोली तालुक्यातलं माझं कोलेबोरगाव नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये मी आज जाऊन मुक्काम करून उद्या मी खदगाव या गावी गाव चलो अभियानासाठी निघणार होतो आणि आमच्या जिल्ह्याच्या खासदारांना पण म्हणालो की मी आज गाव चलो अभियानात जातो आहे, जिल्ह्याच्या अध्यक्षांना म्हणालो, आमच्या लोकसभेच्या प्रमुखांना म्हणालो की माझं आज देवगिरीचं तिकीट आहे आणि मला आज गाव चलो अभियानासाठी यायचं आहे। तर मी संध्याकाळी आज गाव चलो अभियानासाठी जाणार होतो, तर मला अचानक फोन आला दिल्लीतून की आपले निवड झालेली आहे, तर आपण प्रदेश कार्यालयामध्ये जावं। त्यामुळे मला अपेक्षित नव्हतं। केंद्रीय नेतृत्वाने कदाचित माझी योग्यता समजली असेल। माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि संपूर्ण राज्याची कोर टीम यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। तर हे वर्ष आपल्यासाठी खूप भाग्यशाली असेल, कारण आपल्या दोन इच्छा यावेळी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। कारसेवक म्हणून राम मंदिराची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि आता राज्यसभेची जी खासदारकी, कसं पाहता या दोन्ही एकूणच गोष्टींकडे? या देशाचं आराध्य दैवत आणि जगातल्या सगळ्या धर्माच्या 18 पगड जातीच्या लोकांचं जे आराध्य दैवत आहे श्री प्रभू रामचंद्रजी यांचा आशीर्वाद मला मिळाला असेल अशी माझी भावना आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, एकूण आत्ताशी तरी उमेदवारी जाहीर झाली आहे, लढाई अजून बाकी आहे, ही नेमकी जी गोळाबेरीज होते यावेळी ती नेमकी आपण कशी करणार आहात आणि त्यासाठी काय व्यूहरचना आपण आखलेली आहे का? मी आत्ताच मला उमेदवारी मिळाली आहे, मला गोळाबेरजीचं काही माहिती नाही, कारण माझं काम आहे पक्षानं जे काम दिलं ते काम प्रामाणिकपणानं करणं। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते गोपछडे सर, यांना नुकतीच भाजपकडनं आता उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि अपेक्षित नसताना मिळालेल्या उमेदवारीमुळे ते देखील चकित झाल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। रोहित शिगवणसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई।